Good morning, student. Welcome to e-learning program. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पहा जो सेकंड पॉइंट आहे त्या सेकंड पॉइंट वरती जे एक्झाम्पल आहेत एक्झरसाइज 5.2 जे आहे ते आपण सॉल्व करत होतो. तर त्यामध्ये एक दोन एक्झाम्पल राहिलेले ते एक्झाम्पल जे आहेत आपण आजच्या पिरियडला पाहूया. एक्झाम्पल नंबर 8 आहे. Prove that the median of a trapezium is parallel to the parallel side of trapezium and the length is half the sum of the parallel side. Prove that the median of the trapezium is parallel to the parallel side of the trapezium and length is half the sum of the parallel sides. मग एक ट्रॅपेझियम आहे ABCD हा ट्रॅपेझियम आहे आणि AB साइडचा जो मिड पॉइंट आहे P आणि DC साइडचा जो मिड पॉइंट आहे Q हे जॉईंट केले. ही जी PQ आहे ही काय आहे मीडियन आहे, मीडियन ऑफ ट्रॅपेझियम. आणि ही आपल्याला दाखवायची ही जी मीडियन आहे ही पॅरलल टू दी पॅरलल साइड ऑफ ट्रॅपेझियम. त्याच्या पॅरलल साइड कुठल्या आहेत BC साइड आणि AD साइड. AD साइड आणि BC साइडला ती कशी आहे पॅरलल आहे. आणि सेकंड काय प्रूव्ह करायचं आपल्याला तर त्याची जी लेंथ आहे लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू हाफ ऑफ दी 1/2 ऑफ दी सम ब्रॅकेटमध्ये सम म्हणजे पॅरलल साइड AD प्लस BC हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. मग अशी एक डायग्राम फाइंड करायची. मग सोल्युशन लिहिताना काय करायचं लेट ABCD be a trapezium such that the sides AD and BC are parallel to each other. AD side and BC side कसे आहे parallel to each other आहे. आता मेन्शन केलं पुढे P and capital Q are the midpoints of side AB and CD or DC respectively. मग मेन्शन केलं आपण प्रत्येक पॉइंटचे पोझिशन वेक्टर मेन्शन करू. आता लेट A vector, small b vector, small c vector, small d vector, small p vector, small q vector be the position vectors of point capital A, capital B, capital C, capital D, capital P, capital Q respectively with respect to some origin O. मग we have to prove that. काय प्रूव्ह करायचं आहे नंबर 1 PQ is parallel to नंबर काय प्रूव्ह करायचं आहे PQ is parallel to AD and BC. PQ is parallel to AD and BC आणि सेकंड प्रूव्ह करायचे लेंथ ऑफ PQ is equal to 1/2 सम ऑफ द लेंथ ऑफ AD प्लस लेंथ ऑफ BC हे प्रूव्ह करायचे. लक्षात आलं हे दोन प्रूव्ह करायचे आपल्याला. मग बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला आता P इज अ मिड पॉइंट ऑफ AB साइड आहे, Q इज अ मिड पॉइंट ऑफ DC साइड आहे. मग P पॉइंटचा पोझिशन वेक्टर Q पॉइंटचा पोझिशन वेक्टर आपण फाइंड करूया. देन बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला P वेक्टर इज इक्वल टू A वेक्टर प्लस B वेक्टर डिवाइड 2 and Q vector is equal to C vector plus D vector divided by 2. Therefore, now PQ vector is equal to position vector मध्ये Q vector minus P vector is equal to P vector Q vector माहिती C vector plus D vector divide 2 minus A vector plus B vector divide by 2. आता 1/2 जर कॉमन घेतलं याच्यामधून 1/2 कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय येईल C वेक्टर प्लस D वेक्टर मायनस A वेक्टर प्लस B वेक्टर येईल.
1 हाफ सी वेक्टर प्लस डी वेक्टर मायनस ए वेक्टर मायनस बी वेक्टर. आपल्याला काय आलं पाहिजे, एडी वेक्टर आणि बी सी वेक्टर, म्हणजे सी वेक्टर मायनस बी वेक्टर आलं पाहिजे. मग फर्स्ट सी वेक्टर आणि लास्टचा मायनस बी वेक्टर एका ब्रॅकेटमध्ये टाकला. 1 हाफ इंटू सी वेक्टर मायनस बी वेक्टर आणि राहिलेले डी वेक्टर मायनस ए वेक्टर असे एका ब्रॅकेटमध्ये टाकले. तर सी वेक्टर मायनस ए वेक्टर हा पोझिशन वेक्टर आहे. हे पोझिशन वेक्टर कसं लिहिता येईल, तर बी सी वेक्टर लिहिता येईल. मग पी क्यू वेक्टर इज इक्वल टू 1 हाफ इंटू पी सी वेक्टर प्लस ए डी वेक्टर. म्हणजे पी क्यू वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी सी वेक्टर आणि ए डी वेक्टर. Therefore, PQ vector is parallel to BC vector and AD vector. Therefore, PQ vector is parallel to AD vector, AD and BC. असं म्हटलं तरी चालेल. किंवा PQ vector is scalar multiple of BC vector and AD vector. Therefore, PQ vector is parallel to BC vector and AD vector. Therefore, PQ is parallel to AD and BC. And length of PQ is equal to 1 half into length of BC plus length of AD. यांची जर मॅग्निट्यूड घेतली तर मॅग्निट्यूड म्हणजेच लेंथ ऑफ PQ आणि मॅग्निट्यूड ऑफ BC म्हणजेच लेंथ ऑफ BC आणि मॅग्निट्यूड ऑफ AD म्हणजेच लेंथ ऑफ AD. तर हे सेकंड प्रूव्ह केलं, फर्स्ट प्रूव्ह केलं. असं जर प्रूव्ह केलं तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळणार आहे. आता होमवर्कसाठी एक एक्झाम्पल आहे. Find the centroid of tetrahedron with vertices. K vertices 5 minus 7 0. L vertices चे coordinate आहेत 1 5 3 and M capital M vertices coordinate 4 minus 6 3 आणि N vertices coordinate 6 minus 4 2. सोडवा, एक्झरसाइजसाठी सोडवा. कसं सोडवायचं, तर स्मॉल के वेक्टर, स्मॉल एल वेक्टर, स्मॉल एम वेक्टर, स्मॉल एन वेक्टर बी द पोझिशन ऑफ पॉइंट्स कॅपिटल के, कॅपिटल एल, कॅपिटल एम, कॅपिटल एन रिस्पेक्टिव्हली. मग पुढे म्हणायचं लेट कॅपिटल जी हुज पोझिशन वेक्टर स्मॉल जी बी द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. देन small g vector is equal to k vector plus l vector plus m vector plus n vector divided by 4. तर तो झाला फॉर्म्युला. मग ते सिम्प्लिफाय करा, सोडवा आणि इन सेंट्रॉइड फाइंड करा. आता बस पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. इफ टू व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल्स आर A3 1 4 and B vertices -4 5 3 and centroid of triangle is capital Z whose coordinate -1 2 1, then find the coordinate of the third vertices C of the triangle. म्हणजे एक ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगलचे 2 व्हर्टायसेस तुम्हाला दिलेले आणि त्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड दिलेला आहे. आणि मग फाइंड काय करायचं आहे, तर ट्रायंगलचा जो थर्ड व्हर्टायसेस सी आहे त्याचे काय करायचे, कोऑर्डिनेट फाइंड करायचे. मग सोल्युशन आपण मेन्शन करूया. जो थर्ड व्हर्टायसेस आहे कॅपिटल सी त्याचे कोऑर्डिनेट आहे एक्स वाय झेड. मग सपोज लेट सी व्हर्टायसेस बी एक्स वाय झेड. मग लेट ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर बी पोझिशन वेक्टर्स किंवा ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर स्मॉल जी वेक्टर बी पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉइंट कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल जी रिस्पेक्टिव्हली. मग ए पॉईंटवरून ए वेक्टर लिहिला 3i प्लस जे प्लस 4k. बी पॉईंटवरून बी वेक्टर लिहिला -4i प्लस 5j मायनस 3k. सी वेक्टरवरून लिहिता येईल. अँड जी पॉईंटवरून जी वेक्टर -i प्लस 2j प्लस k. Since G be the centroid of triangle ABC, then by using centroid formula, मग G vector is equal to A vector plus B vector plus C vector divided by 3. हा 3 लेफ्ट साइडला घेतला तर मल्टिप्लाय होईल. मग काय येईल, therefore 3G vector is equal to A vector plus B vector plus C vector. Therefore C vector equal to, मग हा A vector लेफ्ट साइड राईट लेफ्ट साइडला घेतला मायनस होईल,
बी वेक्टर पण लेफ्ट साईडला घेतो मायनस होईल. मग देअरफॉर सी वेक्टर इज इक्वल टू 3g वेक्टर मायनस ए वेक्टर मायनस बी वेक्टर. मग ठेवा व्हॅल्यू इथे, ए वेक्टर आहे, बी वेक्टर आहे, जी वेक्टर आहे, ठेवली व्हॅल्यू. मग आता यांचे कॅल्क्युलेशन घेतलं, 3ने मल्टिप्लाय केलं, ॲडिशन घ्या. मग -3i -3i -6i आणि +4i. -6i + 4i म्हणजे -2i. 6j -3j आणि -5j. पहा 6j 6j -j आणि -5j, -j -5j -6j आणि +6j कॅन्सल होईल, 0j प्लस 3k -4k 3k 6k आणि -4k दॅट इज +2k. देअरफॉर थर्ड व्हर्टायसेस जो आहे ट्रायंगलचा त्याचे कोऑर्डिनेट आले पहा -2i + 0j + 2k. देअरफॉर त्याचा जे थर्ड व्हर्टायसेस आहे त्याचे कोऑर्डिनेट आले. देअरफॉर द कोऑर्डिनेट ऑफ द थर्ड व्हर्टायसेस C ऑफ द ट्रायंगल इज -2 0 2. असंही क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारू शकतो. म्हणजे ट्रायंगलचे 2 व्हर्टायसेस दिलेले असेल, सेंट्रॉइड दिलेला असेल तर थर्ड व्हर्टायसेस कसा फाइंड करायचा, किंवा 3 व्हर्टायसेस दिलेला असेल तर सेंट्रॉइड कसं फाइंड करायचं. तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सेंट्रॉइड फॉर्म्युला जी वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय 3. आता पुढचं असंच एक्झाम्पल आहे, 11 नंबर आहे क्वेश्चन. इफ द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन OABC is 1 2 -1 where A is equivalent to A 2 3 and B is equal to 1 B 2, C is equivalent to 2 1 C respectively, then find the distance of point P A B C from the origin. आता काय इथे O दिलेलं आहे म्हणजे सेंट्रॉइड दिले, ओरिजिन दिलेलं आहे. O म्हणजेच ओरिजिन दिलेलं आहे. ए पॉइंट दिलाय, बी पॉइंट दिलाय, सी पॉइंट दिलाय आणि त्या टेट्राहेड्रॉनचा जो सेंट्रॉइड आहे तो सेंट्रॉइड आपल्याला दिलेला आहे 1 2 -1. मग सोल्युशन कसं लिहायचं. लेट कॅपिटल G बी द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. देअरफॉर स्मॉल मेन्शन केलं, ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर बी पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट कॅपिटल ए कॅपिटल सी कॅपिटल जी रेस्पेक्टिव्हली. मग ए 0 म्हणजेच हा जो ओरिजिन आहे त्याचा पोझिशन वेक्टर 0 वेक्टर इज इक्वल टू 0i + 0j + 0k. ए वेक्टर ए इंटू i + 2ij + 3k. बी वेक्टर i + bj + 2k. सी वेक्टर 2i + j + ck. अँड सेंट्रॉइड जो आहे टेट्राहेड्रॉनचा i + 2j - k. मग बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला G वेक्टर इज इक्वल टू 0 वेक्टर प्लस ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय 4. मग यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या. देअरफॉर 4G वेक्टर इज इक्वल टू, हा 4 लेफ्ट साईडला घेतला मल्टिप्लाय होईल, 4G वेक्टर इक्वल टू 0 वेक्टर प्लस ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर. व्हॅल्यू ठेवल्या यामध्ये. मग 4ने मल्टिप्लाय केलं, तसंच राईट साईडला मल्टिप्लाय केलं, आय कॉमन घेतलं ए + 3 × आय, जे कॉमन घेतलं तर बी + 3 × जे, के कॉमन घेतलं तर सी + 5 × के. लेफ्ट साईडला एक वेक्टर आहे, राईट साईडला वेक्टर आहे, ते दोन वेक्टर कसे आहेत, इक्वल आहेत. मग डेफिनेशन अप्लाय केली. बाय इक्वॅलिटी ऑफ टू वेक्टर्स देअर करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट्स आर इक्वल. आय चे कॉम्पोनंट इक्वल, जे चे कॉम्पोनंट इक्वल, के चे कॉम्पोनंट इक्वल. म्हणजेच a + 3 इज इक्वल टू 4, b + 3 इज इक्वल टू 8 आणि c + 5 इज इक्वल टू -4. आता यावरून फर्स्ट वरून a ची व्हॅल्यू मिळेल.
ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 5, सी इक्वल टू -9. परंतु आपल्याला फाइंड काय करायचं आहे, हा जो पी पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आहेत ए बी सी म्हणजेच 1, 5, -9 फ्रॉम दी ओरिजिन पासून पी पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. मग पुढे लेंथ ऑफ ओपी इज इक्वल टू लेंथ ऑफ ओपी वेक्टर इज इक्वल टू किंवा यावरून वेक्टर लिहिता येईल तुम्हाला आय प्लस 5j मायनस 9k त्याची मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ येईल डिस्टन्स फ्रॉम पी पॉइंट पासून ओरिजिन पर्यंत. मग स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस -9 स्क्वेअर दॅट इज 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 25 प्लस 180 81 इज इक्वल टू यांचे ॲडिशन येईल रूट ऑफ 107. तर पी पॉइंट पासून ओरिजिन पर्यंत जे डिस्टन्स आहे ते झाले स्क्वेअर रूट ऑफ 107. तर अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेला तुम्हाला विचारू शकता. म्हणजे आपला हा जो सेकंड पॉइंट जो आहे तो सेकंड पॉइंट आपला संपलेला आहे. म्हणजे आपण त्यामध्ये तो थर्ड पॉइंट आहे. थर्ड पॉइंट आपण पुढच्या तासाला पाहूया. आत्ता थांबू. थँक्यू.